कुदळवाडीत पुन्हा एकदा बुलडोझर गरजला आहे, ज्याला आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकतो। अशी मोठी कारवाई महापालिका आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे केली आहे। चिखली कुदळवाडी परिसरातील 21हून अधिक अनधिकृत धार्मिक प्रार्थना स्थळांवर प्रशासनाचा हातोडा पडला असून हे राज्यभरातील अनधिकृत प्रार्थना स्थळांवरील सर्वात मोठं पाऊल मानलं जातंय। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे पॉलिटिकल महाराष्ट्र। ही केवळ एक अतिक्रमणाची कारवाई नाही, तर हा प्रश्न थेट राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला गेला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या भागातील बेकायदेशीर प्रार्थना स्थळांचा वापर घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे आश्रयस्थान म्हणून केला जात होता। इतकंच नाही तर बॉम्ब स्फोटांसारख्या दहशतवादी प्रवृत्तींना खत पाणी घालणाऱ्या अड्ड्यांवर ही सरसकट कारवाई करण्यात आली आहे। कुदळवाडीची ओळख दहशतवादी आणि घुसखोरांचा अड्डा अशी होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं हे धाडसी पाऊल उचललंय। या कारवाई मागे भाजपचे कट्टर हिंदुत्ववादी आमदार अशी ओळख असणारे महेश लांडगे यांचा मोठा पाठपुरावा आहे। कुदळवाडीतील अनधिकृत मशिदी आणि अतिक्रमण हटवण्यासाठी त्यांनी सातत्यानं सरकारकडे मागणी केली होती। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला आणि पीसीएमसी प्रशासनानं बेधडक कारवाईला सुरुवात केली। फेब्रुवारी 2025 मध्ये देखील अशाच प्रकारे 1000 एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त करण्यात आलं होतं। त्याचाच हा दुसरा टप्पा मानला जातोय। कारवाईच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिखली कुदळवाडी परिसरात मोठी नाकाबंदी करण्यात आली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून आमदार महेश लांडगे यांच्या घराबाहेर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रशासन कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडू न देण्यासाठी सज्ज आहे। या कारवाईवर बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की देशविघातक प्रवृत्तींना आश्रय देणाऱ्या बेकायदेशीर प्रार्थना स्थळांना जमीनदोस्त केलं याचा अभिमान आणि समर्थन, पण हिंदू प्रार्थना स्थळांचं यामध्ये नुकसान झालं याची खंत वाटते, पण राष्ट्र सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे फेब्रुवारी 2025 मध्ये अनधिकृत भंगार दुकानं आणि अतिक्रमणावर कारवाई करून सुमारे 1000 क्षेत्र अतिक्रमण मुक्त करण्यात आलं। मात्र अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करावी यासाठी आम्ही हिंदुत्ववादी संस्था संघटना विविध स्तरांवर गेले वर्षभर मागणी करत होतो। अखेर प्रशासनानं काही अंशी कारवाई केली। यामध्ये मशिदी सोबतच काही हिंदू धार्मिक स्थळं सुद्धा हटवली आहेत। मात्र सदर हिंदू धार्मिक स्थळं अधिकृत ठिकाणी नियमानुसार पुनर्स्थापित करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत, असा संकल्प आम्ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि संघटनांनी केलाय। कुदळवाडीला एक ग्रोथ हब बनवून जगाच्या नकाशावर नेण्याचा सरकारचा मानस आहे। घुसखोरांची ओळख पुसून या भागाचा कायापालट करण्यासाठी ही कठोर पावलं उचलली जात आहेत। ही कारवाई केवळ सुरुवात आहे की अजून काही मोठी पावलं उचलली जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तुमच्या या कारवाईबद्दल काय प्रतिक्रिया आहेत? ही कारवाई कितपत गरजेची होती याबद्दल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पॉलिटिकल महाराष्ट्रला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।